हे मंदिर पुण्याच्या हृदयात बसलेले एक सुंदर रत्न आहे. 1774 बांधलेले हे मंदिर जवळजवळ 250 वर्षांचा इतिहास उलगडते. पण हे मंदिर केवळ वास्तुकलेचे एक उत्कृष्ट नमुना नाही, तर येथे वासुदेव बळवंत फडके यांच्या क्रांतिकारी जीवनाचा एक अध्यायही लिहिला गेला आहे. 1865 वासुदेव बळवंत फडके काही वर्ष या मंदिर परिसरात राहिले होते. भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे फडके यांना ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड पुकारणारे पहिले भारतीय नेते मानले जाते. त्यांनी धनगर, रामोशी, कोळी समाजाला एकत्र करून इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारला होता. आजही हे मंदिर तुम्हाला पुण्याच्या सदाशिव पेठेत इतिहासाचा एक अखंड भाग म्हणून बघायला मिळेल, जेथे वासुदेव बळवंत फडके यांच्या साहस आणि त्यागाची गाथा आजही गायली जाते आणि आपल्याला दिसून येते.